नमस्कार, युक्ती चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आतापर्यंत तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब तसेच पार्ट टाइम जॉब तर घेऊन आलेच आहे, बट आपल्याला हे विसरून चालणार नाही की 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर देखील गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, ज्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते। जर तुम्ही असे कॅन्डिडेट आहात जे गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये 2024च्या टॉप 5 गव्हर्नमेंट जॉब वॅकन्सीज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। सो जर तुम्ही इंडियामध्ये कोणत्याही सिटीमध्ये राहत असाल तर या जॉब्समध्ये अप्लाय करू शकता। तुमचं शिक्षण कोणत्याही क्षेत्रातील असेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। जर तुमचं 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तरी देखील तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। मी शॉर्टलिस्ट केलेल्या जॉब्समधून मोस्ट ऑफ जॉब्स असे आहेत ज्यांची एज लिमिट 17 ते 33 आहे आणि इथे तुम्हाला 25,000 ते 1 लाखापर्यंत पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे। तर फर्स्ट जॉब वॅकन्सी आहे AIR फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट। याची ॲप्लिकेशन डेट 2 डिसेंबरपासून स्टार्ट झाली आहे। आता ही अशी वॅकन्सी आहे ज्यामध्ये एअरफोर्स स्वतः एक्झाम कंडक्ट करते, म्हणजेच तुम्हाला इंडियन एअरफोर्समध्ये एक ऑफिसरची पोस्ट मिळते। याची लास्ट डेट आहे 31 डिसेंबर 2024। मिनिमम ग्रॅज्युएशन 50% मार्क्स आहेत, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। यामध्ये तुम्ही जर फायनल इयरचे स्टुडंट असाल तरी देखील अप्लाय करू शकता। याची फीज असणार आहे 550 रुपये। यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुमची सॅलरी 80,000 रुपये पर मंथ असणार आहे। सेकंड जॉब वॅकन्सी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे आहे। इथे ATCसाठी जागा आहेत, म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी। जर तुमचं वय 17 वर्षापेक्षा जास्त आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मिनिमम 27 एजपर्यंत इथे एज लिमिट आहे। एज्युकेशन इथे लागणार आहे ग्रॅज्युएशन इन सायन्स अँड इंजिनिअरिंग। इथे तुमची एक एक्झाम होते आणि इंटरव्ह्यू देखील होतो। थर्ड जॉब वॅकन्सी निघाली आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर असोसिएटसाठी, म्हणजेच क्लरिकल डिपार्टमेंटसाठी कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हसाठी हा जॉब रोल असणार आहे। फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स इथे अप्लाय करू शकतात। एज लिमिट इथे 20 ते 28 वर्ष असणार आहे। आता इथे तुमचं कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। 33,000 पर मंथ सॅलरी इथे असणार आहे। नेक्स्ट म्हणजे जर तुमचं 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर इंडियन रेल्वेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। इथे 40,000 वॅकन्सीज आहेत। एज क्रायटेरिया इथे मिनिमम 18 वर्ष ते मॅक्झिमम 33 वर्षापर्यंत आहे। त्यानंतर फिफ्थ वॅकन्सीबद्दल बोलायचं झालं तर पुणे समाज कल्याण विभागमध्ये भरती निघाली आहे। जर तुमची एज 18 ते 38 यामध्ये असेल तर इथे अप्लाय करू शकता। सॅलरी इथे तुम्हाला 25,500 ते 1,22,800 पर्यंत मिळू शकणार आहे। मेल किंवा फिमेल दोन्ही इथे अप्लाय करू शकता। आणि जर तुम्ही फ्रेशर असाल आणि चांगल्या गव्हर्नमेंट जॉबची संधी पाहत असाल तर इथे नक्की अप्लाय करा। परमनंट जॉब आहे आणि फॉर्म भरायची लास्ट डेट 15 डिसेंबर 2024 आहे। तर लास्ट डेटची वाट न पाहता आत्ताच फॉर्म भरायला सुरुवात करा। सो आजची जॉब अपडेट तुम्हाला कशी वाटली? जॉबबद्दल तुम्हाला काहीही डाऊट असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।